तुका मने माझे
धरिता पंढरीची वाट, धरिता पंढरीची वाट, धरिता पंढरीची वाट, धरिता पंढरीची वाट. नाही संकट मुक्तीचे, नाही संकट मुक्तीचे, नाही संकट मुक्तीचे, नाही संकट मुक्तीचे, संकट मुक्तीचे. वंदे देव
हेलो हेलो धरिता
धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साही नृत्य चंद उडती रज जे सहज चालता वंदू येती देवपदे तुका मने गरुड टके वैष्णवनिके संभ्रम वंदू येती देवपदे त्यानंदे उत्साहे समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगदनीत पाणिं मंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंजरं कंजनेत्रं सदयदौल्हासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमः पांडुरंग
संपाद्य ज्ञानांच विदाय भक्तिम एलोकी तुवेन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचार युक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा मंदिरी कळस बोलला शेगावी मंदिरा शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी शेगावीच्या भूमीवरती संत गजानन योगी घेती समाधी ऋष पंचमीला कैवर लागा बारा धरिता पंढरीची वाट नाही संकट मुक्तीचे वंदू येती देवपदे त्यानंदे उच्चाये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरता सादर केलेला अभंग विठोबाचा प्राणसखा असणाऱ्या माऊलीचा आवडतं व्यक्तिमत्व वैराग्याचे महामेरू अभिजात प्रतिभावंत संत कवी ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे शिखर नवे नवे हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराया आपल्याला या पंढरीच्या वाटेचं महत्व सांगतात. विठ्ठल पंढरी प्रकरणातला अभंग या ठिकाणी मी निवडलेला आहे आणि थोडासा परिहार द्यायचा तो असा की पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपण मानवी जीवन जगत आहात. ते मानवी जीवन जगत असताना आपल्या घरातील परिसरातील सण विधी परंपरा एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची नैतिकता त्या नैतिकतेचं औचित्य साधून सालाबाद प्रमाणे विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत.
ज्यांच्या नियोजनात ही सगळी दिंडी या ठिकाणी चालते ते आदरणीय पांडुरंग दादा ते पण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा. छान प्रकारचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. सगळेच टाळकरी मंडळी असतील, वादक असतील, सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. खरं तर आपण विश्वमाऊली ज्ञानोबारायांचे लेकरच आहोत म्हणून सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी मस्तक आपण मुक्काम दर मुक्काम आळंदीहून त्या ठिकाणी निघालो. आज जेजुरीमध्ये आपला त्या ठिकाणी मुक्काम आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताला भेटण्याची इच्छा आहे, तगमग आहे, तळमळ आहे की कधी मी त्या भगवान परमात्म्याला भेटतो. प्रत्येक वारकऱ्याची अवस्था आपण जर पाहायला गेलो ना, प्रत्येक वारकऱ्याची अवस्था अशी झाली मायबाप, तैसे झाले माझ्या जीवा, तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा, केव्हा भेट सी केशवा, तैसे झाले माझ्या जीवा. महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला आणि महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झाला, आपल्यासारखं भाग्यवान या जगाच्या पाठीवर कोणी नाही. मी तर असं म्हणेल, विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या आणि तुकोबारायांच्या नंतर आपला जन्म झाला, जगाच्या पाठीवर आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्याचा जन्म झाला गड्या, ऐका बरं का, आणि जो स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणून समजून घेतोय, त्याने त्या ठिकाणी दोन गोष्टी त्या ठिकाणी केल्या पाहिजेत. एक म्हणजे माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी ही वारी केली पाहिजे. या महाराष्ट्राचा जर आपण विचार करायला गेलो, या विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या जर आपण ओव्या वाचल्या गड्या, मी म्हणत नाही तुम्हाला किती ओव्या वाचायच्या, 30 ओव्या वाचल्या तरी चालतात, 20 ओव्या वाचल्या तरी चालतात, परंतु काही बहादर असे म्हणतील महाराज आम्हाला याला जायला टाइम नाही. कुठं तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन बसलात? नाही ना, तुमच्याकडे टाइम नाही ना. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, ऐका, तुमच्याकडे नसेल टाइम गडा ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी वाचायला, तर एक माझे नामदेव राय म्हणतात की एक तरी ओवी तुम्ही त्या ठिकाणी अनुभव. नामामने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवा, एक तरी ओवी अनुभवा, एक तरी ओवी अनुभवा, एक तरी ओवी अनुभवा. नामामने ग्रंथ एक तरी ओवी
आपण अनुभवली पाहिजेत. बघा, मी माझ्या प्रत्येक कीर्तनामध्ये सांगत असतो, मायबाप, माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी सामान्य नाहीये, तर साक्षात ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा हा सामान्य नाहीये, तर साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजेच गाथा आहेत. आणि सांगू तुम्हाला, आपण श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी करतोय, ती सामान्य नाहीये. साक्षात भगवंताची मूर्ती त्या ठिकाणी विराजमान आहे. म्हणून तर म्हणतात ना, ग्रंथ नवे हा श्री कृष्ण. मी नाही म्हणत गड्या, भागवतकार सांगतात. स्वकीयम यद भवेत तेज तच्च भागवते दधा तिरोधाय प्रविष्टोयम श्रीमद् भागवतार्णवम्. माझ्या ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी तुम्ही वाचा. साक्षात ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल विठ्ठल. माझी भाषा कळते ना तुम्हाला? कळते ना? कधी कधी कीर्तन झाल्याच्या नंतर लोक आमच्याकडे येत नाहीत. ज्यांना आणलं होतं का त्याच्याकडे जातात. कुणी आणलं होतं महाराजाला कीर्तन, सगळं डोक्याच्या वरून गेलं असं तरी म्हणत नाही, दोन्ही पायाच्या मधून गेलं. कधी कधी बहादर तर असे भेटतात ना पांडुरंग भाऊ, ते म्हणतात महाराज कीर्तन डोक्याच्या वरून नाही हो, कीर्तन मांडवाच्या वरून गेलं. म्हणून अगोदरच सूचना दिलेली चांगली आहे ना. माझी भाषा कळते नाही कळत. कधी कधी भाषेमध्ये फरक आहे का नाही? भाषेमध्ये फरक असतो. आता आपल्या इकडे मले तुले म्हणतात, दुसरीकडे गेलो नाशिक साईडने गेल्याच्या नंतर तिकडचे लोक म्हणतात महाराज कधी आलत्या. म्हणजे बाई आली तरी कधी आलत्या आणि माणूस आला तरी कधी आलत्या. लातूर साईडने गेलो, तिकडे गेल्याच्या नंतर तिकडचे लोक म्हणतात महाराज कधी आला. म्हणजे कसं भाषेमध्ये फरक आहे. म्हणून तुम्हाला कीर्तन कळते का नाही कळत, नाही बोलले तरी चालते, असे मुंडके हलवले तरी चालतात. विठ्ठल विठ्ठल. अनमोल किमतीचा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला गड्या. अनमोल किमतीचा नरदेह महाराष्ट्रासारख्या या पुण्यवान भूमीमध्ये आपण जन्माला आलो. पवित्र ते कुळ महाराष्ट्रामध्ये जन्माला आल्याच्या नंतर एक तर ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत.
जसं लग्न झाल्याच्या नंतर पप्प्याच्या आईला घेऊन जेजुरीला आलंच पाहिजे. मग ती 100 किलोची असली तरी 2-3 त्या ठिकाणी पायऱ्या चढाव्याच लागतात. तसं महाराष्ट्रामध्ये जन्म झाला ना, ज्ञानेश्वरी वाचली पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी आलं पाहिजे, वारी केली पाहिजेत. वारी करत असताना प्रतिकूलता येते गड्या. जसं घरापासून निघलो ना, आज आलो मी वारीमध्ये, परंतु जसं पाऊल टाकला घराच्या बाहेर तेव्हापासून पाऊसच चालू आहे पर्यंतच. म्हणजे प्रतिकूलता येते जीवनामध्ये. सांगू तुम्हाला, वारी करत असताना खूप त्या ठिकाणी आता वारीतलेच अनुभव सांगतो आणि अभंगामध्ये प्रवेश करतो बरं का. वारी करत असताना गड्या सगळ्यात अगोदर आपल्याला चालण्याची सवय नसते. सगळ्यात अगोदर सकाळी उठल्याच्या नंतर बाथरूमला जरी जायचं असलं ना, आपण काय करतो, गाडीला किक मारतो आणि बाहेर जातो. परंतु वारीमध्ये आल्याच्या नंतर रोज आपल्याला चालावं लागतं. आणि रोज चालल्याच्या नंतर ऐका, आपल्या पायाला फोड येतात. परंतु ऐका, वारीमध्ये जरी चालत असताल गड्या तुम्ही, तुमच्या पायाला जर फोड येत असतील येऊ द्या. परंतु वारीमध्ये चालत असताना पायाचे फोड त्या ठिकाणी येतात, परंतु अंतकरणातले फोड फुटून जातात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, वारी करत असताना एवढे अनुभव येतात, खूप अनुभव येतात. विठ्ठल विठ्ठल घरापासून निघल्याच्या नंतर प्रतिकूलताच आहे. एवढं सांगू का तुम्हाला, अहो घरी जेवण करायला बसलो आणि जेवण करत असताना भात खायला गेलो. भात खाल्ल्याच्या नंतर एक खडा लागला ना ओमकार महाराज, आपण बायकोच्या 7 पिढ्याचा उद्धार करतो. हे शिकवलं का तुझ्या आईनं? करतो का नाही? परंतु ऐका, वारीमध्ये आल्याच्या नंतर बरड सारख्या डोंगरामध्ये तुम्ही जेवायला बसले, नेमकाच भात वाढला, भाजी यायचं अजून राहिलेली आहे, आणि भाजी यायच्या अगोदरच तुमच्या भाताचा कलर बदलून जातो. तरी पण ते काय करते माहिती का, त्याच्यावरची धूळ काढते आणि माऊली माऊली म्हणून खाते. ही फळ आहे वारीचं. अशी अनेक फळं आपल्याला पाहायला भेटतात. एवढंच नाही हो, या वारीचा जर आपण विचार करायला गेलो ना, रोज आपण त्या ठिकाणी पेपर सगळेजण वाचतात, बातम्या सगळेजण पाहतात, कितीतरी बलात्कार कितीतरी आपल्याला पाहायला भेटतात. परंतु ऐका, एका मुलीवर 10 जणांनी बलात्कार करावे असे पण बातम्या आपल्या कानावर येतात. परंतु वारीमध्ये आल्याच्या नंतर रोज प्रातविधीला स्त्री आणि पुरुष समोरासमोर आहेत, परंतु अंतकरणामध्ये मळ निर्माण होत नाहीत. ही वारीची शक्ती आहे. या वारीचे अनुभव एवढे आहेत ना गड्या, खूप अनुभव आहेत. एवढंच नाही हो, या वारीला आल्याच्या नंतर आपण वार विसरून जातो, महिना विसरून जातो. एक तर काल मला भेटला, म्हणे महाराज घोटाळा झाला. म्हटलं काय झालं? म्हणे अहो वडापाव खाल्ला. म्हटलं कस काय? म्हणे अहो त्याच्यात कस काय? म्हणलं घोटाळा त्याच्यात कस काय घोटाळा? म्हणे महाराज सोमवार होता, सोमवाराचं ध्यानच नाही राहिलं. त्याला सांगितलं गड्या ऐक, वारीमध्ये आल्याच्या नंतर आपण विसरतोच. एवढंच नाही रे, आपण वारीमध्ये आपला वार विसरतो, आपण आपल्या वारीमध्ये त्या ठिकाणी महिना विसरतो. एवढंच नाही गड्या, या वारीची फलश्रुती एवढी मोठी आहे की स्वतःच्या मायबापाला पण आपण विसरतो. पंढरीसी जाय तो विसरे बाप माय, अशा प्रकारची फलश्रुती आहे. एवढंच नाही हो, तर या पंढरपूरला गेल्याच्या नंतर गड्या एवढी मोठी फलश्रुती आपल्याला प्राप्त होते ना, एवढी मोठी फलश्रुती प्राप्त होते त्या अभंगाच्या प्रथम चरण. हो दरिता
वारकरी फुकट खात नाही. घोडेगावला भेट झाली बुवा आणि झाल्याच्या नंतर सांगितलं काय झालं. म्हटले आळंदीला जात होतो, यांना पोटभर जेवण त्या ठिकाणी काय करा, जीव घाला, परंतु आम्हाला सांगितलं फुकट खाऊ नका बरं, अगोदर भजन करा आणि नंतर का. म्हणजे वारकरी फुकट खात नाहीत. विठ्ठल विठ्ठल सांगत असताना असं सांगितलं. म्हटले डायरेक्ट जेवू नका, बडवे हो जेवण करा, जेवण करा, परंतु अगोदर भजन करा आणि नंतर जेवण करा. हे पण वारकरी 1 तास भजन केलं आणि 1 तास बंदच राहू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. भाकरीचा दुष्काळ होता. एक जवळचं त्या ठिकाणी धोतर फाडलं, 2 गाठी बांधल्या आणि मधुकरी मागितली. चतकोर भाकरी मरून 4 घरच्या भाकरी मिळाल्या. चतकोर चतकोर म्हणून 1 भाकरी झाली. आणि भाकरी झाल्याच्या नंतर वारकरी बघा किती निष्ठावान होते. एवढे निष्ठावान होते, भाकरी घेतली आणि मारुती रायाच्या मंदिरामध्ये आले आणि मारुती रायाला साकडं घातलं. म्हटले मारुती राया या जेवायला, माय बापा या जेवायला. गुरुवारी माधवबाबा मगर सांगत होते बुवा, त्या वारकऱ्याने हाक मारल्याच्या नंतर पाषाणाची मूर्ती मारुती राया त्या ठिकाणी, मूर्ती त्या ठिकाणी वाकली. निष्ठावान वारकऱ्याचं सांगतोय बर का. आणि मारुती राया त्यांच्या सोबत जेवायला लागले. जेवत असताना सगळं काय खाता येणार नाही म्हणून तू अर्धी भाकरी खाल्ली आणि अर्धी भाकरी त्या ठिकाणी खुंटीला त्या ठिकाणी काय केली, ठेवून लटकून दिली. रात्रीच्या 2 वाजता त्या ठिकाणी घंटा वाजला मंदिरातला. कोण आहे बाबा पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर 2 वाजता एक गृहस्थ, एक प्रवासी त्या ठिकाणी आला. म्हटले अहो कोण तुम्ही. अहो म्हटले आम्ही प्रवासी. म्हटले कस काय आले. म्हटले अहो मंदिर दिसलं, मंदिरामध्ये प्रकाश दिसला म्हणून या ठिकाणी आलो. म्हटले काय झालं. आले प्रवासी आले आणि आल्याच्या नंतर वारकऱ्याने अर्धी भाकरी खायला दिली. अर्धी भाकरी खाल्ली आणि खाल्ल्याच्या नंतर त्या प्रवाशाला माहित होतं की वारकऱ्याला कष्ट आहे, गोट्यामधून त्या ठिकाणी रक्त वाहतय, माशा त्रास देतात, सगळं माहित होतं. आणि तो प्रवासी बाबाजवळ आला, वारकरी बाबाजवळ अशी चटई आथरली आणि आथरल्याच्या नंतर म्हटले बाबा रामकृष्ण हरी, तुम्ही मला जेवायला वाढलं, जेवण दिलं तुम्ही मला, तुमचे पाय मला बघता येत नाहीत, एक औषध आहे माझ्याकडे, लावता का. तेव्हा वारकरी निष्ठावान होते, म्हटले पाहू द्या इकडे. प्रवासी म्हटले अहो बाबा ते माझ्याच हाताने लावावं लागेल, जर तुम्ही लावलं तर जखमा अजून वाढतील. आता ते प्रवासी चॅप्टरच होतं. शेवटी औषध काढलं गड्या आणि काढल्याच्या नंतर वारकरी बाबानं सांगितलं अरे देवाच्या नावावर मी मधुकरी मागितली आणि मधुकरी खाऊन जर तुझ्याकडून पाय चोळून घेतले तर मला त्या घरी बैल व्हावं लागेल, सोडू नको. शेवटी हा तर त्या ठिकाणी चॅप्टरच होता, प्रवासी होता. शेवटी औषध घेतलं बघा आणि औषध घेतल्याच्या नंतर जखमेला लावलं. अहो बघता काय जखमा त्या ठिकाणी व्यवस्थित झाल्या, पहिल्यासारखे झाले वारकरी बाबा. परंतु पाय फिरलेले होते, पाय सरळ नाही करू दिले. आणि औषध लावत असताना जसे औषध लावलं ना गड्या तसेच हात पकडले प्रवाशाचे. सांग कोण आहे तू असं म्हटल्याच्या नंतर जगाचा मालक त्या ठिकाणी एका वारकऱ्याला औषध लावण्याकरता आले होते. परंतु नंतर जगाच्या मालकानं सांगितलं, पंढरीनाथानं सांगितलं, म्हटले बाबा अहो तुमचे पाय घासायला लागले, मला सरळ करू द्या. म्हटले नाही, सरळ नाही करू देणार. का? कारण सरळ केल्याच्या नंतर मी घरी जाईल
घरी गेल्याच्या नंतर लोक मला विचारतील आणि लोकांनी विचारल्याच्या नंतर मी सांगेल की देवाने मला काय केलं, माझे पाय चांगले केले. आणि लोक तुमचं दर्शन न घेता माझं दर्शन घेतील. म्हणून तुझ्या दर्शनाकरता माझे पाऊल असेच राहू दे, पाय असेच राहू दे. शेवटी बघा, अहो जखमा होत्या, 92 वर्षाचं वय होतं, वारी चालू होती. परंतु बघा त्या 92 वर्षामध्ये त्यांच्या पोटी वारकरी होते बघा, सोनपेठचे, नाव होतं रानोबा. आणि त्यांचे पंथू परमपूजनीय परम आदरणीय गुरुजी रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर. आणि रानोबा नावाची वारकरी अशी भक्ती केली, अशी वारी केली, अशी वारी केली की जगाच्या मालकानं मंदिरामध्ये यावं आणि स्वतःच्या हातानं त्या ठिकाणी पायाला औषध लावावं. म्हणून काय म्हणतो अभंगाच्या प्रथम चरण, पंढरीचे वाट नाही संकट मुक्तीचे, संकट मुक्तीचं नाही, साक्षात भगवान परमात्मा त्या ठिकाणी भेटायला येतात. आणि वंदू येती देवपदे, देव त्या ठिकाणी येतात. म्हणजे देव येत नाहीत, पद येतात. वंदू येती देवपदे, देव जाऊ शकतात परंतु त्यांचे पद त्या ठिकाणी राहत बर का. म्हणून वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साय. अजून नृत्य छंद उडती रज, जे सहज चालता आपण वाटेनं चालत असताना
तर आपली धूळ पायाची उडत असते निष्ठावान वारकऱ्याची, तर ते चरणावरती त्या ठिकाणी आपल्या डोक्यावरती घेतात. चरणीची रज वंदी शूळ पाणी नाचते कीर्तनी त्याची माता वंदू येती देवपदे त्या आनंदे उत्साय नृत्य छंद उडती रज जे सहज चालता आणि तुका म्हणे गरुड टके वैष्णव निके संभ्रम. परंतु मोक्ष प्राप्त होतो, परंतु शेवटी खुटी आहे. निके म्हणजे चांगले, जे निष्ठावान आहे. म्हणजे तुम्ही वारीला येसाल, बिड्या फुकत येसाल, दारू पीत येत असाल, तर त्यांना मोक्ष नाही बरं. भजन जे करतात गात जागा त्यांना मोक्ष आहे. म्हणून असा सरळ सरळ भावार्थ ज्ञानोबराय तुकोबरायांनी मला जशी बुद्धी दिली तसं या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. एकदा भगवान परमात्म्याचं भजन करूया. विठोबा रखुमा हरी जय जय विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज झालेली कीर्तन रूपी सेवा ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणावरती समर्पित करतो. संपूर्ण वडजीकर मंडळी, वारकरी भजनी मंडळी सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. छान प्रकारचं नियोजन, छान प्रकारची वारी तुम्ही करत आहात. ज्ञानोबरायांनी तुमच्याकडून अशीच सेवा त्या ठिकाणी करून घ्यावी आणि माझ्या वाणीला त्या ठिकाणी या ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय करा